गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण किंगडम प्लांटी हा चॅप्टर बघतो आहे आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे अँजिओस्पर्म. ठीक आहे. तर अँजिओस्पर्म म्हणजे काय बघा. दे आर ॲडव्हान्स्ड अँड बेनिफिशियल ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. फेनोरोगॅम मधला जो काही ॲडव्हान्स ग्रुप आहे प्लांटचा त्यांना आपण अँजिओस्पर्म असं म्हणतो. अँड द रिमार्केबल प्रॉपर्टी ऑफ अँजिओस्पर्म इज देअर सीड्स आर एनक्लोज्ड विदिन फ्रूट. त्यांच्या सीड्स एनक्लोज्ड असतात. फॉर एक्झाम्पल मँगो किंवा कस्टर्ड ॲपल बघा, यांच्या सीड्स ज्या आहेत ह्या फ्रूटमध्ये एनक्लोज्ड आहेत. असा जो ग्रुप आहे त्याला आपण अँजिओस्पर्म असं म्हणायचं. ठीक आहे. तर अँजिओस्पर्मकडे जाण्याआधी आपण कॅन यू रिकॉल हा जो काही क्वेश्चन बँक आहे ती बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ अँजिओस्पर्म. तर काय काय आहेत बघा फीचर्स. फर्स्ट काय, येस, दे आर ॲडव्हान्स फ्लॉवरिंग प्लांट्स. आणि आत्ताच मी तुम्हाला कोणती प्रॉपर्टी सांगितली, देअर सीड्स आर एनक्लोज्ड विदिन फ्रूट. नेक्स्ट वन थिंग, they have well developed sexual organs. Next one thing, they are divided into two types, monocotyledon and dicotyledon. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे बघा, व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हे आपल्याला लास्ट इयरला झालं आहे, तरीही सांगते. इट इज अ रिमार्केबल प्रॉपर्टी ऑफ अँजिओस्पर्म. हिअर one female gamete unites with two male gamete. One male gamete is fused with female gamete and form zygote. And another one male gamete is fused with polar nuclei and form endosperm. Here two-time fertilization is take place and that's why it is known as double fertilization. ठीक आहे. इथे काय होतं बघा, दोन मेल गॅमेट्स असतात, त्यापैकी एक मेल गॅमेट हा फिमेल गॅमेटबरोबर फ्यूज होतो आणि झायगोट तयार करतो. आणि जो रिमेनिंग मेल गॅमेट आहे तो पोलर न्यूक्लियाबरोबर फ्यूज होतो आणि त्याचा एंडोस्पर्म तयार करतो. इथे दोन वेळा फर्टिलायझेशन होतं की नाही, म्हणून ह्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणायचं. आता थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे एक्सप्लेन इन ब्रीफ टू क्लासेस ऑफ अँजिओस्पर्म. दोन क्लासेस कोणते अँजिओस्पर्मचे, येस, मोनोकॉटलिडॉन आणि डायकॉटलिडॉन. आता मोनोकॉटलिडॉनच्या काय प्रॉपर्टीज आहेत आणि डायकॉटलिडॉनच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपण या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. सो हा क्वेश्चन इथे रिकवर होऊन जाईल. तर चला आपण अँजिओस्पर्मकडे जाऊया. इंट्रोडक्शन आपली झालेली आहे. आता आपण रिमार्केबल प्रॉपर्टीज ज्या आहेत अँजिओस्पर्मच्या त्या बघूया. नेक्स्ट वन थिंग, दिस प्लांट शोज वेल डेव्हलप्ड स्टेम, रूट अँड लीव्स. नेक्स्ट, दे आर मेनली अडॅप्टेड फॉर टेरेस्ट्रियल हॅबिटॅट. मोस्ट ऑफ स्पीसीज ज्या आहेत ह्या टेरेस्ट्रियल हॅबिटॅट दाखवतात. येस, काही एक्सेप्शन पण आहेत ज्या ॲक्वॅटिक हॅबिटॅट आणि एरियल हॅबिटॅटसुद्धा दाखवतात. ॲक्वॅटिक हॅबिटॅट म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात अशी प्लांट्स, आणि एरियल हॅबिटॅट म्हणजे ज्यांचे रूट्स जे आहेत हे हवेमध्ये तरंगत असतात, किंवा असे प्लांट जे दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होतात, त्यांच्या आधाराने ग्रो होतात आणि त्यांचे रूट्स जे आहेत ते एरियल आहेत. ठीक आहे. पण 80% स्पेसिस या टेरेस्ट्रियल आहेत. नेक्स्ट वन थिंग, दे आर व्हेरी इन साईज. स्पेसिस वाईज त्यांचा साईज आणि शेप हा वेगवेगळा असू शकतो. नेक्स्ट वन थिंग, अँजिओस्पर्म शोज हेट्रोमॉर्फिक अल्ट्रेशन ऑफ जनरेशन. हेट्रोमॉर्फिक अल्ट्रेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, तर प्लांटची लाईफ सायकल दोन पार्टमध्ये डिवाइड होते, स्पोरोफायटिक फेज अँड गॅमेटोफायटिक फेज. प्लांटचे दोन टाईपचे स्पोर्स असतात. कोणते कोणते, तर पोलन ग्रेन्स आणि एग. ठीक आहे, ज्याला आपण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असंही म्हणतो. आणि हे स्पोर्स जे आहेत हे काय होतात, फ्यूज्ड होतात. फ्यूज झाल्यावरती झायगोट तयार करतात.
मग ह्या प्रोसिजरला आपण गॅमेटोफायटिक फेज असं म्हणतो. ही स्पोरोफायटिक फेज आणि गॅमेटोफायटिक फेज एकमेकांना अल्टर असतात, एकापाठोपाठ एक येत राहतात आणि म्हणून आपण ह्या स्टेजला हेटेरोमॉर्फिक अल्ट्रेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. ठीक आहे. इथे तुम्हाला आता इथे कन्फ्युजन होत असेल तर काही हरकत नाही. आपण नेक्स्ट लेक्चरला अँजिओस्पर्मच्या हेटेरोमॉर्फिक अल्ट्रेशन ऑफ जनरेशन हा पॉईंट घेणार आहोत. फक्त आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, दे शो हेटेरोमॉर्फिक अल्ट्रेशन ऑफ जनरेशन. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, स्पोरोफाइट जे आहेत म्हणजे जे स्पोर्स आहेत, पोलन ग्रेन्स आणि एग्स, हे कसे आहेत तर डॉमिनंट आहेत, डिप्लॉइड आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत आणि इंडिपेंडंट आहेत. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर उलटं गॅमेनोफाइट जे आहेत हे हॅप्लॉइड आहेत, रिड्यूस्ड आहेत आणि डिपेंडंट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, एंजिओस्पर्म्स आर हेट्रोस्पोरस. हेट्रोस्पोरस म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट विदिन सेम फ्लॉवरमध्ये असतं. नेक्स्ट प्रॉपर्टी, मायक्रोस्पोर्स म्हणजेच पोलन ग्रेन्स आर फॉर्म्ड इन मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जिया इज नथिंग बट पोलन सॅग और यू कॅन से अँथर्स. ठीक आहे. सो मायक्रोस्पोर्स कुठे फॉर्म होतात तर अँथरवरती फॉर्म होतात. आणि नेक्स्ट वन एग्स. एग कुठे फॉर्म होतात तर ओव्ह्यूलमध्ये फॉर्म होतात. ओव्ह्यूल जे असतं तिथे ते एक फॉर्म होतात आणि या एगनाच दुसरं नाव काय आहे तर मेगास्पोर्स. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग, फ्लावर इज अ सेक्सुअल ऑर्गन ऑफ द प्लांट and the flower is divided into two parts, essential florals and non-essential florals. ठीक आहे. इसेन्शियल फ्लोरल्स म्हणजे काय, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. जे सेक्स्युअल रिप्रोडक्शन घडवून आणतात ते पार्ट. आणि त्यांना मदत करणारे कोणकोणते पार्ट आहेत तर सेपल आहेत, पेटल्स आहेत. ठीक आहे, स्टॉक आहे. तर हा जो पार्ट आहे जो रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेशन करत नाही त्यांना आपण काय म्हणतो, नॉन इसेन्शियल फ्लोरोहरल्स. लक्षात येतं आहे. ठीक आहे. आता बघा, रूट्स जे आहेत अँजिओस्पर्मचे ते कसे असतात तर दे आर कॉम्प्लेक्स अँड कन्सिस्ट कॉर्टेक्स, झायलेम, फायलेम टिश्यूज ॲज वेल ॲज एंडोस्पर्मिक टिश्यूज. रूट सिस्टीम कशी आहे तर कॉम्प्लेक्स आहे. फायलेम अँड झायलेम टिश्यूबरोबर तिथे कोण कोण आहे तर इपिडर्मिक्स टिश्यू पण आहेत आणि कॉर्टेक्स पण आहे. त्याच्यानंतर वस्क्युलर सिस्टीम जी आहे ही कशी आहे, तीही कॉम्प्लेक्स आहे आणि मोनोकॉटिलॉडन्समध्ये कॅम्बियम नसतं आणि डायकॉटिलॉडन्समध्ये कॅम्बियम असतं. सो स्पेसिस वाईज सेकंडरी ग्रोथ होणार की नाही हे डिपेंडंट आहे. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला जर समजला नसेल तर काही हरकत नाही, आपण डायकॉटिलॉन आणि मोनोकॉटिलॉनमध्ये तो पॉईंट रिकवर करूया. आता बघा, क्लासेस ऑफ अँजिओस्पर्म. देर आर 2 क्लासेस. कोणते कोणते तर डायकॉटिलॉन आणि मोनोकॉटिलॉन. बरोबर. आता पहिल्यांदा आपण काय करूया, डायकॉटिलॉन बघूया आणि त्यानंतर मोनोकॉटिलॉन बघूया. आता डायकॉटिलॉनच्या काय काय प्रॉपर्टी आहेत बघा. फर्स्ट वन थिंग, these plants have 2 cotyledon in their embryo. जर तुम्ही ग्राउंडनट किंवा आल्मंड बघितला असेल तर त्याच्यामध्ये 2 कॉटिलॉन असतात कारण तो डायकॉटिलॉनस सीड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांची रूट सिस्टीम कशी आहे तर टॅपरूट सिस्टीम. टॅपरूट सिस्टीम म्हणजे काय तर एक मेन रूट असतो आणि त्याला असोसिएट रूट अटॅच झालेले असतात. अशी रूट सिस्टीम असेल तर त्याला टॅपरूट सिस्टीम असं म्हणतात. लीव्स कशा आहेत तर दे शो रेक्टिक्युलेट व्हेनिएशन. रेक्टिक्युलेट व्हेनिएशन म्हणजे काय, जाळीदार पान जे आहे त्याला आपण रेक्टिक्युलेट व्हेनिएशन म्हणतो. फ्लॉवर कसा आहे, छान मोठा आहे, तर त्याला आपण काय म्हणायचं टेट्रा किंवा पेंटामोरस सिमेट्री. सिमेट्री त्यांची टेट्रामोरस असते किंवा पेंटामोरस असते. नेक्स्ट वन थिंग, वस्क्युलर बंडल्स. Vascular bundles are co-joined, collateral and open type.
ठीक आहे. आणि त्यानंतर एक रिमार्केबल प्रॉपर्टी आहे डायकॉटिलिडॉनची, ती अशी कॅम्बियम इज प्रेझेंट अँड दॅट्स वाय डायकॉटिलिडॉनस प्लांट शो सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे, सेकंडरी ग्रोथ इथे प्रेझेंट असते. नेक्स्ट वन, इथे टेक्स्टबुकमध्ये हा पॉईंट नाही आहे, तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा. स्टोमॅटा आर किडनी शेप्ड. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग, स्टोमॅटा प्रेझेंट ऑन लोअर सर्फेस ऑफ लीव. डायकॉटिलिडॉनसमध्ये स्टोमॅटाचं जे काही लोकेशन आहे ते कसं आहे, पानाच्या खाली, लीवच्या खालचा जो बेस आहे तिथे स्टोमॅटा जास्त प्रमाणात असतात. ठीक आहे. एक्झाम्पल काय, सनफ्लॉवर, हिबिस्कस, चायना रोज एक्सेट्रा. आता आपण मोनोकॉटिलिडॉनकडे जाऊया. मोनोकॉटिलिडॉनच्या बघा काय काय प्रॉपर्टी आहेत. येस, दिस प्लांट हॅव सिंगल कॉटिलिडॉन इन देअर एम्ब्रियो. त्याच्यानंतर दे हॅव ॲडव्हान्टेजियस रूट सिस्टीम. ॲडव्हान्टेजियस रूट सिस्टीम म्हणजे काय, तर मोठे रूट नसतात, अगदी छोटे छोटे रूट असतात. ते 15 to 20 सेंटीमीटर आतपर्यंत जमिनीच्या असू शकतात आणि त्यांची जी काही स्ट्रक्चर आहे ते फायबरस आहे बघा. ठीक आहे. इट इज डिपेंड अपॉन स्पेसिस टू स्पेसिस. नेक्स्ट वन, स्टेम इज रेअरली ब्रांच्ड. स्टेम जे आहेत त्यांच्याकडे ब्रांचेस नसतात. नेक्स्ट वन, लीव्स आर जनरली शो पॅरलल व्हेनिएशन. पॅरलल व्हेनिएशन म्हणजे काय, तर लीव्सच्या वरती जे व्हेन्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतात. जर तुम्ही केळीचं पान बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल पॅरलल व्हेनिएशन म्हणजे काय. नेक्स्ट वन थिंग, वस्क्युलर बंडल्स आर को-जॉईंट, कोलॅटरल अँड क्लोज्ड टाईप. इथं लक्षात घ्या, क्लोज्ड टाईप हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्टोमॅटा कशा आहेत, तर डंबेल शेप्ड आहेत. डंबेल शेप्ड असतात आणि यांचं जे लोकेशन आहे हे काय आहे, तर अप्पर साईड ऑफ लीव. कळतं. तर चला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. कॅन यू टेलमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, गिव्ह द जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. लास्ट लेक्चरमध्ये आपण जिम्नोस्पर्म बघितलं आहे आणि आत्ता एंजिओस्पर्म बघितलं आहे, तर तुम्ही डिफरन्स सांगू शकाल. तर पहिला आपण जिम्नोस्पर्मच्या प्रॉपर्टी बघूया. ठीक आहे. तर जिम्नोस्पर्ममध्ये फ्लॉवर अब्सेंट असतात, फ्रूट अब्सेंट असतं, त्याच्यानंतर सीड्स नेकेड असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लॉवर अब्सेंट असल्यामुळे डबल फर्टिलायझेशनसुद्धा अब्सेंट. आणि रिमार्केबल प्रॉपर्टी अशी आहे जिम्नोस्पर्मची की त्यांचं पॉलिनेशन जे आहे हे फक्त विंड पॉलिनेशन होतं. आता आपण एंजिओस्पर्मच्या प्रॉपर्टी बघूया ज्या आत्ता आपण बघितल्या. फ्लॉवर प्रेझेंट, फ्रूट इज प्रेझेंट. नेक्स्ट वन, डबल फर्टिलायझेशन इज टेक प्लेस. And the important thing is seeds are enclosed with fruit. The last one point is pollination is take place with insects, water, wind, or you can say with the help of abiotic and biotic factors. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन. तर त्यांच्यामध्ये असणारा फरक जो आहे तो बघा काय आहे. डायकॉटिलिडॉनमध्ये किती कॉटिलिडॉन असतात, येस 2, आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये सिंगल कॉटिलिडॉन. आता रूट सिस्टीमकडे फोकस करूया. डायकॉटिलिडॉनची रूट सिस्टीम कशी आहे, टॅप रूट सिस्टीम. आणि मोनोकॉटिलिडॉनची आत्ता आपण बघितली ती कशी आहे, येस फायबरस रूट सिस्टीम म्हणजेच ॲडव्हान्टेजियस रूट सिस्टीम. त्याच्यानंतर डायकॉटिलिडॉनचं जो स्टेम आहे हे जनरली ब्रांच्ड असतं आणि मोनोकॉटिलिडॉनचं जे काही स्टेम आहे ते अनब्रांच्ड असतं. नेक्स्ट वन, व्हेनिएशन. डायकॉटिलिडॉन शो रेक्टिक्युलेट व्हेनिएशन अँड मोनोकॉटिलिडॉन शो येस पॅरलल व्हेनिएशन. आता आपण वस्क्युलर बंडल्सकडे जाऊया. क्लोज टाईप, ओपन टाईप लक्षात आहे ना. तर वस्क्युलर बंडल्स जे आहेत
हे डायकॉटिलिडॉनमध्ये ओपन टाईप असतात आणि तेच मोनोकॉटिलिडॉनमध्ये कसे असतात, क्लोज्ड टाईप असतात. नेक्स्ट वन पॉईंट, डायकॉटिलिडॉनमध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट असते, कारण का त्यांच्याकडे कॅम्बियम असतो. आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये सेकंडरी ग्रोथ टोटली ॲब्सेंट असते. नेक्स्ट वन, स्टोमॅटा. डायकॉटिलिडॉनमध्ये स्टोमॅटा किडनी शेप्ड असतात आणि लोअर सरफेसवर असतात लिव्हच्या. आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये स्टोमॅटा ज्या आहेत ह्या डंबेल शेप असतात आणि ह्या अप्पर साईडला असतात पाण्याच्या. ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन जो आहे तो काय आहे, व्हाय डू डायकॉट शो सेकंडरी ग्रोथ वाईल मोनोकॉट्स डोंट. सेकंडरी ग्रोथ जी आहे ही डायकॉटिलिडॉनमध्ये दिसून येते आणि मोनोकॉटिलिडॉनमध्ये नाही. येस, त्याचं कारण काय आहे तर कॅम्बियम. वस्क्युलर बंडलमध्ये जे कॅम्बियम आहे हे सेकंडरी ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असतं आणि डायकॉटिलिडॉनमध्ये हे कॅम्बियम असतात आणि म्हणूनच ते सेकंडरी ग्रोथ दाखवतात. आणि बिकॉज ऑफ ॲब्सेंट ऑफ कॅम्बियम मोनोकॉटिलिडॉनमध्ये सेकंडरी ग्रोथ टोटली ॲब्सेंट असते. हा रिमार्केबल पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा कॅम्बियमचा. जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बघा प्लांटच्या लाईफमध्ये 2 महत्त्वाच्या फेजेस असतात. कोणती कोणती फेज तर स्पोरोफायटिक फेज अँड गॅमेटोफायटिक फेज. स्पोरोफायटिक फेज म्हणजे काय तर बिफोर फर्टिलायझेशन एग आणि पोलन ग्रेन्स जे असतात मेल आणि फिमेल गॅमेटचे असतात हे कसे असतात, डिप्लॉइड फॉर्ममध्ये असतात आणि त्यांना आपण स्पोरोफाईट असं म्हणतो. आणि गॅमेटोफायटिक फेज म्हणजे काय, हे जे काय गॅमेट्स आहेत मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे एकमेकांबरोबर फ्यूज्ड होत असताना ते हॅप्लॉइड नेचरमध्ये फ्यूज्ड होतात. ठीक आहे, तर या स्टेपला आपण गॅमेटोफायटिक फेज असं म्हणतो. आता बघा इथे काय होतं, डिप्लॉइड सेल्स ऑफ स्पोरोफाइट डिवाइड्स मिओसिसली अँड प्रोड्यूस हॅप्लॉइड सेल्स. ठीक आहे, जे काय मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आहेत हे काय होतात एकमेकांबरोबर फ्यूज्ड होत असताना मिओसिस होतं पहिल्यांदा आणि मग त्या काय होतात एकमेकांबरोबर फ्यूज्ड होतात. म्हणजे डिप्लॉइड फॉर्ममध्ये असणारे स्पोरोफाइट 2n मधून n मध्ये म्हणजे डिप्लॉइड फॉर्ममधून हॅप्लॉइड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, these haploid cells divide mitotically to give rise to gametophyte. The gametophyte produce male and female gametes with fuse during fertilization. आणि त्यानंतर काय होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकमेकांबरोबर फ्यूज्ड होतात आणि डिप्लॉइड झायगोट जनरेट करतात. म्हणजे बघा एक एन जो आहे हा मेल गॅमेटपासून, एक एन जो आहे हा फिमेल गॅमेटपासून आणि त्यानंतर हे फ्यूज झाल्यावरती काय तयार करतात तर डिप्लॉइड झायगोट तयार करतात. ठीक आहे, इट डिवाइड्स बाय मायटोसिसली अँड फॉर्म डिप्लॉइड स्पोरोफाइट. This sporophyte and gametophyte generation generally occurs alternately in their life, and that's why this phenomenon known as alternation of generation. ठीक आहे, बघा स्पोरोफाइट पहिल्यांदा कसे होते डिप्लॉइड फॉर्ममध्ये होते, ते काय झाले हॅप्लॉइड फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले. हॅप्लॉइड फॉर्ममध्ये असणारे जे काय गॅमेट्स आहेत हे फ्यूज्ड झाले एकमेकांबरोबर, त्याने जेनेटिक मटेरियल एकमेकांमध्ये ट्रान्समिट केलं, फर्टिलायझेशन झालं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं आणि त्यांनी काय तयार केला तर डिप्लॉइड झायगोट तयार केला. ठीक आहे, म्हणजे इथं 2nचं परत हाफ एन आणि परत त्याचं 2n मध्ये कन्वर्जन झालं. ठीक आहे, मग हे परत परत रिपीट होत राहिलं ना, 2nचं n, nचं परत 2n आणि म्हणून त्यांच्या लाईफ सायकलला काय म्हणतात अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता इथं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला 2nचं फॉर्मेशन nमध्ये होत असतं त्यावेळेला तिथे मिओसिस होतं आणि ज्या वेळेला nचं फॉर्मेशन 2n मध्ये होतं म्हणजे हॅप्लॉइड फॉर्मचं कन्वर्जन डिप्लॉइड फॉर्ममध्ये होतं त्यावेळेला तिथे काय होतं तर मायटॉसिस होतं. ठीक आहे, मिओसिसमध्ये
हॅप्लॉईड फॉर्ममध्ये कन्वर्जन होणार आहे आणि मायटॉसिसमध्ये डिप्लॉईड फॉर्ममध्ये कन्वर्जन होणार आहे. लक्षात येतं. आणि हे जे अल्टरनेशन जनरेशन आहे हे मोस्ट ऑफ कुठे असतं किंवा कुणामध्ये घडून येतं तर प्लांट्समध्ये, अल्गीमध्ये किंवा फंगीमध्ये दिसून येतं. लक्षात येतं. तर बघा, जे स्पोरोफाईट असतात हे डिप्लॉईड फॉर्ममध्ये असतात आणि गॅमेटोफाईट हॅप्लॉईड फॉर्ममध्ये असतात. डिप्लॉईड फॉर्ममध्ये असणारे जे काही स्पोरोफाईट आहेत हे हॅप्लॉईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात विथ द हेल्प ऑफ मिओसिस. त्याच्यानंतर गॅमेट फ्यूज्ड होणार, मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकमेकांबरोबर फ्यूज्ड होणार फर्टिलायझेशनच्या वेळेला आणि ते काय तयार करणार तर डिप्लॉईड झायगोट. म्हणजे परत हॅप्लॉईड जे काही गॅमेट्स आहेत हे फ्यूज झाल्यावरती त्यांनी डिप्लॉईड झायगोट तयार केला. म्हणजे एनचं कन्वर्जन परत 2n मध्ये झालं. ठीक आहे. अँड दॅट्स वाय दिस प्रोसेस इज नोन ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. डिप्लॉईड, हॅप्लॉईड अँड अगेन डिप्लॉईड. लक्षात येते का. आता उद्या काय करायचं बघा. उद्या तुम्ही हे जे काही 3 टाईप आहेत डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक हे पॉईंट व्यवस्थित वाचायचे आहेत. आपण उद्या प्लांट लाईफ सायकलच्या अल्टरनेशन जनरेशनचे हे 3 टाईप बघणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण उद्या भेटूया. बाय.